मस्त शिजलेले आहेत. मी चेक करून बघते एकदा. शिजलेले छान आहेत, त्यामुळे फास्ट होतं. ते आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायद्याचे असतात. आता ह्याला छान उकळी आली की आपलं सूप जे आहे ते तयार झालेलं आहे. काय म्हणालात? चायनीज सूप पिऊन तुम्ही खूप बोर झालायत? विशेषतः मंचाव सूप सुद्धा आता आवडत नाही? अहो मग टेन्शन कशाला घेता? तुमच्यासाठी अवघ्या 10 मिनिटात तयार होणारं चविष्ट, पौष्टिक आणि भरपूर सारं कॅल्शियम युक्त असं जे सूप आहे ते मी आज बनवणार आहे. आता पावसाळा सुद्धा चालू आहे आणि पावसातून भिजून आपण जेव्हा घरी येत असतो, तेव्हा आपल्याला घरी आलं की खूप थंडी वाजत असते. तेव्हा आपलं सगळ्यात पहिल्यांदा आपण प्राधान्य देतो ते म्हणजे चहा. चहा तेवढा आपल्या शरीरासाठी चांगला सुद्धा नसतो. चहा जेवढ्या वेळात तयार होतो, तेवढ्याच वेळात अगदी हे जे सूप आहे ते सुद्धा तयार होतं. त्यामुळे मी तर तुम्हाला सांगेल की तुम्ही हे सूप नक्की प्या आणि त्याचं नाव आहे आपलं शेवग्याच्या शेंगाचं सूप. पाठीमागे मी सुद्धा आपण तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या चॅनलवरती मी शेवग्याच्या शेंगाची भाजी, त्याचे फायदे काय आहेत ते सुद्धा मी सांगितले असतील. तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर आवर्जून तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला माहिती पडेल की शेवग्याच्या शेंगाचं किती जास्त महत्त्व आहे, ते आपल्या शरीरासाठी किती जास्त फायद्याचं आहे. आणि आज मी त्याच शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवणार आहे. शेवग्याच्या शेंगाचा जो पाला असतो त्याची सुद्धा भाजी प्रचंड छान होते. तुम्ही जर आता आपण Instagram कायम बघत असतो, त्याच्यावर सुद्धा मोरिंगा पावडर जी आहे ती सुद्धा बरेच महाग विकली जाते. कारण त्या शेवग्याच्या शेंगाचं तेवढं महत्त्वच आहे. चला तर मग वेळ न घालवता आत्ता आपण शेवग्याचं सूप कसं बनवायचं ते बघूया. शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवण्यासाठी खूप जास्त आपल्याला सामान लागत नाहीये. जे काही साहित्य लागते ते आता आपण बघून घेऊयात. शेवग्याच्या शेंगा, 1 टोमॅटो, 1 कांदा आणि एकच लसूण पाकळी आणि मीठ जे आहे ते आपण चवीनुसार घेणार आहोत. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या शेंगा आहेत ते व्यवस्थित कट करून घेऊयात. आणि शेंगाचं सांगायचं झालं तर ह्या ज्या शेंगा आहेत त्या गावरान आहेत. ज्या सरकारी असतात त्या खूप हिरव्या असतात आणि लांब असतात. गावरान शेंग कशी ओळखायची तर ती लांबीला खूप जास्त नसते आणि त्याचा कलर जो आहे तो अगदी डार्क हिरवा नसतो. तुम्ही जर बघितलं तर इथे लालसर पण दिसतोय. ही जी असते अशी तुम्ही पण निवडून गावरान शेंग घ्या. चला आता मी शेंगा कट करून घेते. आपण जेव्हा पण शेवगाच्या शेंगाचं सूप बनवणार आहात तेव्हा आपल्याला शेंगा जे आहेत ते जाड घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये खूप जास्त गर निघतो. आणि आता कट करताना सुद्धा आपल्याला इथपर्यंतच कट करायचं आहे. त्यानंतर ही जी बाजू आहे ती अशी ओढून घ्यायची आहे, जिथपर्यंत निघते तिथपर्यंत. आता इथून परत आपण ह्या बाजूने कट करणार आहोत. आणि आता ही जी शेंग होती त्याचा हा जो खालचा भाग आहे तो असा ओढून काढायचा, जेणेकरून शेवग्याची शेंग छान सोलली जाते. आणि खूप सोपी पद्धत पण आहे ही, लवकर होतं सुद्धा. आणि अगदी आता असंच आपण ह्याचे छान बारीक तुकडे करून घेऊयात. असं जर तुम्ही शेंगा सोलल्या तर त्या खूप सोप्या जातात, शिवाय फास्ट काम होतं. तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित निघलं जातंय ते साल. शेवग्याची कुठलीही रेसिपी तुम्हाला करायची असेल तेव्हा तुम्ही आवर्जून गावरानच शेंगा घ्या. त्याचं कारण असं आहे की गावरान शेंगामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जे कॅल्शियम आहे ते असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची चव आहे ती खूप जास्त असते. जसं की विलायती शेंगाला अजिबात चव नसते आणि कॅल्शियमचा तर लांब लांबपर्यंत अजिबात संबंध नसतो. विलायती शेंगा ज्या असतात त्या दिसायला खूप सुंदर असतात, कारण कलर जो आहे तो पूर्ण ग्रीन असतो, लांब सुद्धा असतात आणि गर सुद्धा त्याला खूप असतो. पण गावरान शेंगांना जी चव असते ती चव त्याला अजिबात नसते. त्यामुळे मी तरी सांगेल की तुम्ही गावरान शेंगाच खा म्हणून. बऱ्याच वेळा आपण शेवग्याची भाजी घरी सुद्धा बनवत असतो, पण आपल्या घरातली लहान मुलं जी आहेत त्याचा फक्त रस्सा खातात, शेंगा अजिबात खात नाहीत. ते आवडत नाहीत असं सांगतात. त्याच्यातला जो गर असतो शेंगांमधला तो तर अजिबातच खात नाहीत. त्यामुळे हे जर सूप जर तुम्ही बनवलं तर हा जो गर आहे तो नक्की त्यांच्या पोटात जाईल. त्यामुळे मी जसं आत्ता सूप बनवते अगदी तसंच तुम्ही सुद्धा सूप नक्की बनवा. आता मी ह्या शेंगा ज्या आहेत ती पटकन कापून घेते. तर आत्ता माझ्या सगळ्या शेंगा ज्या आहेत ते कापून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की मी ते जास्त मोठेही नाहीत कापले आणि जास्त लहानही नाही. अगदी आपल्या हाताच्या बोटांच्या आकाराचे जे आहेत ते कापलेले आहेत. आता मी लगेच हा जो टोमॅटो आहे तो सुद्धा बारीक चिरून घेते. टोमॅटो आपल्याला खूप जास्त बारीक नाही चिरून घ्यायचा आहे. त्याचे 4 ते 5 भाग फक्त आपल्याला करायचे आहेत. एवढे केले तरी खूप आहेत. आणि हा कांदा सुद्धा आपल्याला अगदी टोमॅटो सारखाच कापून घ्यायचा आहे.
ह्याचे सुद्धा जास्त बारीक नाही कापून घ्यायचा आहे, 5-6 भाग करायचे फक्त. कांद्याच्या आपण एवढ्या आकाराच्या फोडी केला तरी पण चालतात, काही हरकत नाही. झाला आता कांदा सुद्धा कापून. आता आपला कांदा, टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा आहेत ते छान कापून झालेले आहेत. आता मी गॅस ऑन करते. आपल्याला आता हे छान शिजवून घ्यायचं आहे. मी कुकर मुद्दाम नाही यूज केला, कारण आपल्याला पौष्टिक असं सूप पाहिजे, तर त्याला भांडं सुद्धा तसंच पाहिजे, म्हणून मी कुकरचा वापर नाही केलाय. आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेतले. ह्या ज्या शेंगा आहेत त्या लगेच घालून घ्यायच्यात. टोमॅटो सुद्धा आपल्याला त्याच्यातच घालून घ्यायचं आहे आणि कांदा सुद्धा, आणि ही जी लसणाची एक पाकळी आहे ती. आता आपण याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूयात. आपण जेव्हा शेवग्याची भाजी बनवत असतो, भाजीमध्ये आपल्याला शेंगा ज्या प्रमाणामध्ये शिजलेल्या पाहिजेत त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या शेंगा शिजल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला सूप बनवताना ते सोपं पडेल. आता आपण 10 ते 15 मिनिटं वाट पाहूयात. 10 ते 15 मिनिटं तर झालेत आणि शेंगा शिजल्याचा वास सुद्धा खूप छान येतोय. आता आपण बघूया कशा शिजल्यात. वा, मस्त शिजलेले आहेत. मी चेक करून बघते एकदा. तसं तर बघूनच त्याची काही गरज पडत नाहीये, पण तरी सुद्धा मस्त शिजलेले आहेत. आता ह्या ज्या शेंगा आहेत ते मी ह्या आपण पुरण वाटत असतो त्या चाळणीमध्ये काढून घेऊयात. मस्त शिजलेले आहेत. आणि आता हे 1 ते 2 मिनिटं ह्याला थंड होऊन द्यायचे. खूप जास्त गरम आहेत, ह्याच्यात बसत नाही, तर अर्धा काढून घेऊ आपण आणि अर्ध्या ज्या आहेत त्या आता आपण मॅश करून घेऊयात. ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा असतात त्या आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायद्याच्या असतात आणि ह्याच्या बिया सुद्धा आपल्या डोळ्यांच्या आकाराच्या असतात. गर सुद्धा खूप छान आहे, खूप जास्त ह्या शेंगांना. आता आपण ह्या मॅश करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण ह्याला मॅश करून घेऊ. आता शिजलेले छान आहेत त्यामुळे फास्ट होतं. खूप जास्त गरम आहेत त्यामुळे आपण ह्याला हात नाही लावू शकत आहेत. थंड होईपर्यंत तरी आपण ह्याला असंच मॅश करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती थोडं थोडं थंड पाणी घेऊन परत मॅश करायचं आहे. जास्त नाही घालायचं, अगदी थोडंसंच घालायचं आहे आणि परत आपल्याला हे असंच व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आता ह्या सगळ्या ज्या शेंगा आहेत ते मी छान मॅश करून घेते. तर आता हे जवळपास सगळं मॅश करून झालेलं आहे. मी आता हे जे सूप आहे ते छोट्या पातेल्यात काढून घेते आणि ह्याला छान अशी उकळी काढून घेते. ह्याच्यात आपल्याला तिखट वगैरे घालायचं नाहीये, तेल तर अजिबात नाही घालायचं. आता आपण फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. आता ह्याला छान उकळी आली की आपलं सूप जे आहे ते तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आता सूपाला छान अशी उकळी आलेली आहे. रंग सुद्धा छान आहे आणि सगळीकडे मस्त शेवग्याच्या शेंगा प्लस टोमॅटो आणि लसूणचा छान वास सुद्धा येतोय. तर अशा प्रकारे ही जी आपली शेवग्याच्या शेंगाची सूप होतं त्याची रेसिपी झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता पावसाळा सुद्धा चालू आहे आणि पावसाळ्यात तर आठवड्यातून 1 ते 2 वेळा तरी तुम्ही हे सूप नक्कीच बनवा. 2 वेळा नाही शक्य झालं तर 1 वेळा बनवा, काही हरकत नाही, पण बनवा. हे खरंच आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे, पौष्टिक सुद्धा आहे. तर अजून तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा वेगळं सूप बनवायचं असेल तर त्याची रेसिपी तुम्हाला येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरात लवकर मी टाकेल. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा दुपारी 12 वाजता एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.